धनु राशी जानेवारी 2026 मासिक राशीफल। धनु राशी जानेवारी 2026 हा महिना तुमच्यासाठी स्थिरता, आत्मविश्वास आणि संतुलनाचा असेल। नवीन वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला पूर्वीपेक्षा अधिक स्पष्ट आणि मजबूत वाटेल। तुमच्या जीवनाची दिशा व्यवस्थित करण्याचा, तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचा आणि कौटुंबिक संबंध मजबूत करण्याचा हा काळ आहे। या महिन्यात धनु राशीच्या व्यावसायिकांना जानेवारी 2026 मध्ये त्यांच्या कठोर परिश्रमाचे फळ मिळण्याची अपेक्षा आहे। कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल। एखाद्या विशिष्ट प्रकल्पात किंवा जबाबदारीत सहभागी झाल्याने तुमची प्रतिष्ठा वाढू शकते। तुमच्या टीम सोबत समन्वय राखणे महत्त्वाचे असेल, कारण सहकार्यामुळे चांगले परिणाम मिळतील। नोकरी बदलू इच्छिणाऱ्यांना किंवा नवीन संधी शोधणाऱ्यांसाठी या महिन्यात सतत तयारी करणे आवश्यक आहे। घाईघाईने निर्णय घेणे टाळा। आर्थिकदृष्ट्या जानेवारी 2026 हा महिना संतुलित आणि सकारात्मक राहील। उत्पन्नाचे स्रोत स्थिर राहतील आणि बचत वाढण्याचे संधी उपलब्ध होतील। खर्चावर नियंत्रण ठेवल्याने भविष्यातील योजना मजबूत होतील। या महिन्यात गुंतवणूक करण्यापेक्षा सुरक्षित बचत आणि आर्थिक नियोजनावर लक्ष केंद्रित करणे अधिक फायदेशीर ठरेल। तुमच्या प्रेमजीवनात स्थिरता आणि भावनिक खोली दिसून येईल। आधीच नातेसंबंधात असलेल्यांनी संवाद आणि समजूतदारपणा वाढवण्यावर लक्ष केंद्रित करावे। खुल्या संवादामुळे नातेसंबंध मजबूत होतील। अविवाहित धनुराशीच्या लोकांना मित्र किंवा सामाजिक वर्तुळातून एखाद्या खास व्यक्तीची भेट होऊ शकते, ज्यामुळे गंभीर नातेसंबंध निर्माण होऊ शकतो। या महिन्यात कुटुंबासोबत वेळ घालवल्याने तुम्हाला मानसिक शांती मिळेल। तुमच्या पालकांचा आणि वडिलांचा पाठिंबा आणि आशीर्वाद तुम्हाला मिळतील। कुटुंबातील वातावरण सकारात्मक आणि आश्वासक असेल। ग्रहस्थिती पाहता धनु राशीसाठी जानेवारी महिना आनंदाचा आणि प्रगतीचा महिना असेल। या महिन्यात तुमचे मित्र सहकार्य करतील। तुम्ही साठवलेल्यापेक्षा जास्त पैसे भौतिक संसाधनावर खर्च करण्याची शक्यता आहे, म्हणून अनावश्यक खर्च टाळा। तुमचे शब्द सुज्ञपणे वापरा आणि कठोर शब्द टाळा। महिन्याच्या अखेरीस भावंडासोबत सहकार्य सकारात्मक राहील। पालकांसोबतचे संबंध सुधारण्याची शक्यता आहे। महिन्याच्या सुरुवातीला विद्यार्थी त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील। वर्षाच्या सुरुवातीपासूनच तुमचे नशीब तुम्हाला नफ्याची संधी देईल। तुमच्या कोणत्याही चिंता किंवा दूर होतील। तुम्ही तुमच्या कुटुंबासह सहलीला जाऊ शकता। या महिन्यात तुम्हाला आर्थिक लाभाची संधी मिळेल। जर तुम्ही नोकरी बदलण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही यशस्वी व्हाल। महिन्याच्या पहिल्या 6 माहीत तुम्हाला सरकारी कामातही यश मिळेल। महिन्याच्या मध्यात तुम्हाला काही शुभकार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल। तुम्ही दानधर्म देखील कराल। तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद आणि सहकार्य मिळेल। जानेवारी महिना धनु राशीसाठी खूप खास असणार आहे। या महिन्यात तुम्हाला वेगळ्या प्रकारची ऊर्जा जाणवेल। या महिन्यात तुम्ही जास्त प्रवास करू शकता। तुमच्या मनात अनेक नवीन कल्पना देखील येतील। फक्त लक्षात ठेवा की या महिन्यात तुम्हाला तुमच्या पैशांबाबत शहाणे असणे आवश्यक आहे। तुमचा वेळ हुशारीने वापरा आणि तुमच्या व्यस्त वेळापत्रकातही आराम करत राहा। प्रवासाव्यतिरिक्त जानेवारी हा नवीन गोष्टी शिकण्यासाठी एक खास महिना असेल। तुमचे पैसे आणि वेळेचे हुशारीने नियोजन करा आणि घाई करू नका। या महिन्यात तुम्हाला मित्रांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल। जानेवारी महिना नातेसंबंधांसाठी चांगला राहणार आहे। या महिन्यात अविवाहित लोक कॉलेज ट्रिप किंवा ऑनलाईन चॅटद्वारे नवीन लोकांना भेटतील। एखाद्या व्यक्तीमध्ये तुम्ही काय शोधत आहात याबद्दल मोकळेपणाने बोला। जर तुम्ही नातेसंबंधात असाल तर मजा करा आणि तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवा। यामुळे तुमचे नाते मजबूत होईल। जर तुम्हाला ताण येत असेल तर या काळात जास्त विनोद करणे टाळा। धनुराशीच्या लोकांना या महिन्यात हे समजून घेणे आवश्यक आहे की जर तुम्ही गोष्टींकडे लक्ष दिले आणि नवीन गोष्टी शिकल्या तरच प्रगती होईल। तुमचे कौशल्य वाढवण्यासाठी लहान वर्गात सामील व्हा। टीम मीटिंगमध्ये तुमचे मुद्दे स्पष्टपणे मांडा। घाईघाईने कोणतेही निर्णय घेऊ नका। जर एखाद्या सहकार्याला तुमच्या मदतीची आवश्यकता असेल तर नक्कीच पुढे जा। यामुळे तुमची प्रतिमा देखील सुधारेल, जी भविष्यात उपयुक्त ठरेल। जर तुम्ही नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात आनंदी राहिलात तर तुम्ही तुमचे काम व्यवस्थित आयोजित करू शकाल। जानेवारी महिन्यात प्रत्येक लहान विजय साजरा करा। जानेवारी महिन्यात धनु राशीच्या लोकांची आर्थिक परिस्थिती चांगली राहील। सर्व आर्थिक योजना हुशारीने करा। छोटे छोटे निर्णय घ्या। आवश्यकतेनुसार बचत करा। जानेवारी महिन्याचे तुमचे संपूर्ण बजेट आजच तयार करा। या महिन्यात कोणतेही मोठे कर्ज घेणे टाळा। कोणताही कागद न वाचता आणि तपासल्याशिवाय त्यावर स्वाक्षरी करणे टाळा। जर तुम्ही मित्रांसोबत सहलीला जात असाल तर खर्चाचे सामान वाटून घ्या आणि सर्व नोंदी ठेवा।
दर आठवड्याला काही पैसे वाचवण्याची खात्री करा आणि नंतर ते तुमच्या सहलीवर किंवा नवीन कोर्सवर खर्च करा. जर तुम्हाला जानेवारी महिन्यात कोणताही मोठा खर्च करायचा असेल तर विश्वासू व्यक्तीचा सल्ला घ्या. धनु राशीच्या लोकांनी नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात आपला दिनक्रम निश्चित करावा. दररोज ताज्या हवेत फिरण्याचा प्रयत्न करा. तसेच हलक्या व्यायामाने तुम्हाला बरे वाटेल. मॉर्निंग वॉक, हलके स्ट्रेचिंग आणि श्वास घेण्याच्या व्यायामाचे तुम्हाला बरेच फायदे मिळतील. जानेवारी महिन्यात फक्त घरी बनवलेले अन्न खा. तुमच्या आहारात डाळी, धान्य, फळे आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा. रात्री उशिरा जड अन्न किंवा नाश्ता खाणे टाळा. तसेच जास्त आवाज असलेल्या ठिकाणी राहू नका. शांत ठिकाणी वेळ घालवा. पुरेसे पाणी प्या. कामाच्या दरम्यान स्क्रीन ब्रेक घेऊन डोळ्यांना विश्रांती द्या. ध्यान आणि एकाग्रतेचे फायदे तुम्हाला मिळतील. धनुराशी, या महिन्यात तुमचे प्रतिस्पर्धी तुमच्या कामाला किंवा प्रतिष्ठेला हानी पोहोचवू शकणार नाहीत आणि तुम्हाला नवीन बैठकांमध्ये यश मिळेल. महिला सहकार्याच्या मदतीने तुम्हाला एक नवीन प्रकल्प मिळू शकेल, ज्यामुळे चांगले उत्पन्न मिळेल. तुमच्या कामासाठी हे चांगले होईल, कारण तुमचे सहकारी सतत सहकार्य करत राहतील. 13 जानेवारीपासून पदोन्नतीची चांगली शक्यता आहे. तुमच्या वरिष्ठांशी आणि बॉसशी तुमचे संबंध सुधारतील. तुम्ही तुमचे काम वेळेवर पूर्ण कराल, ज्यामुळे भविष्यात तुम्हाला पगारवाढ मिळेल. या महिन्यात तुम्ही कामासाठी प्रवास कराल. या महिन्यात तुमच्या जोडीदाराशी असलेले तुमचे नाते सौहार्दपूर्ण राहील. कोणताही तणाव किंवा मतभेद विचारपूर्वक हावभाव आणि भेटवस्तूंद्वारे सोडवता येतील. वक्री गुरुच्या संक्रमणामुळे तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैसे खर्च कराल. तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या. या काळात तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याचा प्रयत्न करा, कारण जास्त अंतरामुळे संवाद कमी होईल. तुमच्या नात्यात सुसंवाद आणि शांती राखण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करा. गोंधळ किंवा गैरसमजामुळे अचानक मतभेदांमुळे वेगळेपणा येऊ शकतो. या महिन्यात विद्यार्थ्यांनी तुम्ही तुमच्या शिक्षकांशी सौहार्दपूर्ण वागले पाहिजे आणि त्यांचा आदर केला पाहिजे. एकंदरीतच धनु राशीसाठी जानेवारीची सुरुवात उत्साहाच्या भरात होते, कारण बुध आणि मंगळ तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात प्रेरणा निर्माण करण्यासाठी एकत्र होतात. तुम्ही दीर्घकालीन ध्येयांना पुन्हा स्पष्टतेने पाहू शकता. नातेसंबंधांमध्ये लहान गैरसमज उद्भवू शकतात, परंतु मनापासून संवाद अधिक खोलवर जाण्याचा मार्ग मोकळा करतो. अविवाहित लोक अनपेक्षितपणे वेगळ्या व्यक्तीला भेटू शकतात. मोकळे राहा, परंतु हेतूने पुढे जा. शुक्र आणि चंद्र हृदयाच्या बाबींवर प्रकाश टाकत असल्याने महिन्याच्या मध्यात भावनिक खोली येते. महिना संपत असताना शुक्र आणि शनी नातेसंबंधांमध्ये उपस्थिती आणि प्रामाणिकपणावर भर देतात. शनी आणि दक्षिण नोड आर्थिक शिस्तीचे समर्थन करतात, तर मंगळ तुमच्या सातत्याची चाचणी घेतो. उत्तर नोड मार्गदर्शक म्हणून असल्याने शांत, केंद्रित प्रयत्न आणि भावनिक संतुलनातून प्रगती होते. एकंदरीतच पाहता धनु राशीसाठी हा महिना शुभ असणार आहे.